रमाईचा विजय असो. स्मारक आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं स्मारक आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. आयुक्त साहेब होश म्याव होश म्याव, होश म्याव. आयुक्त साहेब होश म्याव होश म्याव, होश म्याव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. जय असो. विजय असो. स्मारक आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं साहित्य होश म्याव, होश म्याव. होश म्याव होश म्याव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जय असो. लोकशाही रांडाभाऊ साठ्यांचं जय असो. शाहू महाराजांचं जय असो. स्मारक त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून आमचे मित्र राजेंद्र साळवे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे याचं भूमिपूजन 7 फेब्रुवारीला माता रमाईची जयंती आहे त्या दिवशी हे या स्मारकाचं भूमिपूजन व्हावं अशा प्रकारची मागणी घेऊन आज सकाळपासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ते रोज या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार आहे. खरं तर मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलनं केलेले आहेत आणि या ठिकाणी जे पिंपरी चिंचवड शहरातील ऐतिहासिक अशा प्रकारचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पिंपरी येथे जो पुतळा आहे आणि या ठिकाणी जी काही ऐतिहासिक भीमसृष्टी उभारली आहे याच ठिकाणी या भीमसृष्टीच्या पाठीमागे PMPL ची जागा आहे. ती जागा या ठिकाणी माता रमाईच्या स्मारकाकरता मिळावी अशा प्रकारची स्पष्ट मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्या या मागणीला आमचा संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खरं तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंतीचा जो काही महोत्सव होतो आणि जयंतीला जो भीमसागर या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी येतो त्यावेळी ही जागा अपुरी पडते, स्मारकाची जागा अपुरी पडते. अनेक वेळा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता देखील असते आणि अशा प्रकारे ऐतिहासिक अशा प्रकारची भीमसृष्टी या ठिकाणी उभी आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा या ठिकाणी आहे. या पुतळ्याच्या लगतच माता रमाईचा पुतळा असावा अशा प्रकारची मागणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे. ती मागणी शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 25 लाख नागरिकांची ही मागणी आहे आणि म्हणून इथल्या खासदारांनी, इथल्या आमदारांनी, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आयुक्त शेखर सिंग आणि त्यांच्या प्रशासनाने या जनभावनेचा आदर करून 7 फेब्रुवारीला जी माता रमाईची जयंती आहे त्याच्या अगोदर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून PMPL प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल यांच्याशी सर्व पत्र व्यवहार करून या जागेच्या संदर्भातली NOC PMPL कडनं घ्यावी आणि रीतसर या ठिकाणी माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा अशा प्रकारची मागणी आमचे मित्र राजेंद्र साळवे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. त्या मागणीला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. जर आयुक्तांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही आणि ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये अनेक आश्वासनं देऊन आयुक्तांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत, आयुक्तांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आयुक्तांना आमचा इशारा आहे की आपण कृपया हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं, अन्यथा पुढच्या काळामध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढू शकते आणि त्याचे परिणाम आयुक्तांना गंभीरपणे भोगावे लागतील अशा प्रकारचा आम्ही इशारा देत आहोत. आयुक्तांना विनंती आहे
की या सगळ्या मागण्यांची आपण गांभीर्याने विचार करावा आणि या सगळ्या मागण्या तत्काळ मान्य करून माता रमाईचं भव्य दिव्य स्मारक या शहरामध्ये उभं करावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे। या विभागाचे खासदार, या विभागाचे तिन्ही आमदार, आता तर 5 आमदार आहेत, 5ही आमदार यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाशी संपर्क करावा, महाराष्ट्र शासनाशी संपर्क करावा, PMPL प्रशासनाशी संपर्क करावा आणि हा जागेचा मुद्दा निकाली काढावा आणि माता रमाईचं स्मारक भव्य आणि दिव्य या शहराला भीमसृष्टीला साजेल अशा प्रकारचं करावं, अशा प्रकारची मागणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय, जय भीम।